फॅन कपड्याने पुसताना त्यावरची धूळ ही कपड्याला लागते किंवा ती कपड्याला लागून किंवा पुसताना देखील अशी जमिनीवर खाली पडत असते। जर तुमचा सिलिंग फॅन जसा माझा आहे बेडवरती लावलेला तसा असेल तर ती सगळी धूळ एक तर बेडवर पडते किंवा खाली कार्पेटवर अशी पडत असते। मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकतात, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं जुन्या उशीचा कव्हर घ्या आणि एक एक पात्यामध्ये घालून फॅनचं जे त्याला पुसून काढा। त्यामुळे पात्यावरची जी धूळ असेल ती खाली न पडता जमिनीवर न पडता फक्त तुमच्या उशीच्या कव्हरमध्ये पडेल। त्यामुळे तुम्हाला जे पलंग आणि खालची जमीन आहे ती नंतर साफ करावी लागणार नाही। यामध्ये तुमचा टाइम आणि मेहनत दोघंही वाचेल। बरेचसे जण टीव्ही किंवा लॅपटॉपची स्क्रीन यावरती डायरेक्टली अशा प्रकारे स्प्रे करून पुसून काढतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का, कारण की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवरती एक स्पेशल कोटिंग दिलेली असते। जर तुम्ही डायरेक्ट स्प्रे जर केला आणि मग पुसला तर त्या स्प्रेच्या लिक्विडमुळे तुमचं जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचं स्पेशल कोटिंग जे दिलेलं असतं ते डॅमेज होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही पृष्ठभागावरती किंवा स्क्रीनवरती डायरेक्टली स्प्रे न करता कापडावरती स्प्रे करा आणि अशा प्रकारे एस पॅटर्नमध्ये जर तुम्ही तुमचं टीव्ही पुसला तर कुठल्याही प्रकारचे वळ किंवा स्क्रॅचेस तुमच्या टीव्ही स्क्रीनला येणार नाही आणि तुमचं जे टीव्ही आहे ते मायक्रोफायबर क्लॉथने पुसल्याने अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ होईल। सगळी